येत आहे, काय अपडेट आहे आता? नमस्कार. बेगवन पोलीस स्टेशन अंतर्गत जे परवा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर पुढील तपासादरम्यान जे त्या गुन्ह्याचे विक्टिम आणि एक्युज्ड होते ते पोलिसाची बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते काल रात्री आणि तेव्हापासून त्या गुन्ह्याचं पुढील तपास करत असताना जबाब विचारण्यात आले आणि त्या जबाबादरम्यान जे त्या गुन्ह्या नमूद महिला आहे त्याचा जबाब नोंदविल्यानंतर पुढे माननीय कोर्टाच्या समोर त्याचा जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे आणि पुढील तपास या गुन्ह्याचा सध्या चालू आहे. त्यांचे आई वडील सुद्धा म्हणजे आई आणि भाऊ सुद्धा आले होते आणि त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्यासमोर देखील जी घटना आहे आता तिने माध्यमांसमोर येऊन सुद्धा काही सांगितलं. काय त्याच्यामध्ये तथ्य आहे? आता आपण काय त्याच्यावर कारवाई करणार आहात? काय ऑफिस रजिस्टर केलं? ऑफेन्स ते ऑलरेडी रजिस्टर करण्यात आला होता. त्याच्यानंतर आता ते घराचे जे लोक आहे त्याचे आई त्याचे भाऊ सुद्धा येऊन इथे त्यांनी त्याचा मत मांडलेला आहे. त्यांची इथे त्यांना बोलण्याची संधी होती परंतु त्या यंग महिलाने आपला मत जे आहे ते आई आणि भावासमोर मांडलेला आहे आणि त्यांचा आपसात जे मत आहे ते वेगळा आहे आणि महिलाने आपला जे वर्जन दिलेलं आहे जसा की आपण पाहिला की अगोदर त्यांनी एक व्हिडिओ पाठविली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा पोलिसाकडे येण्याच्या अगोदर त्यांनी एका ठिकाणी एक व्हिडिओ मार्फत त्यांचा जे मत आहे ते दिला होता आणि त्यांनी त्यांचा तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती परंतु नेमका जे त्याची आई घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे. आता हे दोघे मत आहे ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत म्हणून ही त्या यंग महिलाला मान्य कोर्टासमोर जबाबसाठी आज पोलिसांनी हजर केला होता. ते जबाब झालेला आहे. पुढील तपास चालू आहे. नेमका त्यांनी त्याचा हे मत जसा दिलेला आहे तसाच आहे किंवा त्याचे मध्ये अजून कुठल्याही प्रकारच्या जे शक्यता असेल त्याची तपासणी चालू आहे. घटना घडली होती तिखट म्हणजे लाल पावडर डोळ्यात टाकणं ही सगळी घटना खरंच घडली होती का? ती मुलगी तर नाही म्हणते मात्र दुसरीकडे आई आणि भाऊ म्हणतात ती घडली. हो बरोबर आहे. तीच मी म्हणतो की दोघे मत वेगवेगळे आहे. FIR मध्ये दिलेला कंटेंट वेगळा आहे आणि आता जे पीडित महिला FIR ची त्याने दिलेला मत ते वेगळा आहे. आता FIR चा मत आणि त्यांचे दोघे मत आम्ही रेकॉर्ड केले आहे परंतु FIR चे फिर्यादीचा जे म्हणणं आहे त्याच्या सखोल तपासणी आम्ही करीत आहोत. त्याच्यामध्ये जे आपण प्रश्न मांडले की घटना दरम्यान चटणी पावडरचा उल्लेख आहे किंवा मोटरसायकलचा उल्लेख आहे काही इतर काही वस्तुस्थिती होती त्या वस्तुस्थितीला बारकाईने तपासण्यासाठी पुढील आमची टीम कामात आहे आणि त्याच्यात जे काही पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल तशाप्रमाणे कारवाई त्याचा आता माननीय कोर्टाकडे ते जबाब झालेला आहे. त्याच्यात शक्यतो जे आहे ते कारण त्यांचा आई वडिलाकडे ज्या घरी त्याचे आई आणि भावाकडे जाण्याचा त्यांनी नकारलेला आहे. सध्या स्थिती अशी आहे. पुढील त्याचा काय मत आहे त्याला विचारण्यात येईल आणि दुसरे ऑप्शन जसा की जे महिला घर असताय सॅनिटोरियम असताय तशी ऑप्शन्स पण आहात तसा जे काही घडला पुढे ते आपल्याला कळवण्यात येईल. आणि सर मुलीची आणि मुलीच्या आईची भेट करून दिली होती का? पण त्यांच्यामध्ये संभाषण झालं होतं.
त्यांचं संभाषण झालेलं आहे. त्यांच्या आईने आरोप केलाय कोर्टाबाहेर की असं काही संभाषण झालेलं नाही आणि आम्हाला पोलीस पेड घेऊन असा नाहीये. कारण कसं आहे की बघा, ह्याच्यात FIR दाखल झालेले आहे. FIR मध्ये एक फिर्यादी आहे आणि फिर्यादीला तपासामध्ये आयोला भेटणे, त्याच्यात काय घडलेलं आहे, तपास कुठपर्यंत झालेला आहे, त्याची माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि तेवढा त्याची संधी तेवढी आम्ही त्यांना दिलेली आहे. तिकट डोळ्यात टाकण्यात आलं त्याच्या संदर्भात त्याचा स्टेटस काय, त्याच्या गुन्हेगारी काय पार्श्वभूमी आहे का आणि त्याचा पुढचे गुन्हे काय असणार, कारण जो आहे तो FIR हो, तेच मी म्हणतो की FIR ऑलरेडी दाखल झालेली आहे. तो जो त्याच्यामध्ये एक्युजचं नाव आहे त्याच्या बाबत पुढील कारवाई, हे सगळे जे जाबजबाब आमचे चालू आहे त्याच्यानंतर पुढील योग्य कारवाई करण्यात सर, येईल. कोर्टाबाहेर आज आमदार राहुल कुल यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. खरंच आमदार कुल यांचं या प्रकरणामध्ये हात आहे? मी याबाबत कोणत्याही प्रकारचा कमेंट करू शकतो. मला याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त नाहीये. आमचा जे तपास आहे ते प्युअर गोपनीय यंत्रणा, आमचे माहिती यंत्रणा, तकनिकी यंत्रणावरून करून आणण्यात आलेलं आहे. आता समक्ष जबाब चालू आहे, त्याच्यात असा कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे उल्लेख आलेला नाही. कायदा सुव्यवस्था म्हणजे योग्य ठिकाणी राहावा म्हणून आपण काय आवाहन करा? कायदा व सुव्यवस्था जे आहे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कोणत्याही समाज घटकाचा व्यक्ती असेल त्या नागरिकाची समाजामध्ये, देशामध्ये कायदा व सुव्यवस्था मेंटेन करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी आवाहन आम्ही परवा सुद्धा केला होता आणि प्रत्येक समाजाचे घटकाने आणि प्रतिनिधी यांनी आम्हाला खूप सहकार्य सुद्धा केला आहे आणि आता पण सहकार्य करीत आहोत. कायदा व सुव्यवस्थेचा काय प्रश्न नाही. सर, मंगळवारी रात्री FIR दाखल झाली. आतापर्यंतच्या तपासात तुमच्या समोर काय आलेलं? असं म्हणतंय की दोन्ही बाजूचे म्हणणं सांगतात, पोलिसांच्या तपासात पुढे काय आलं? पोलिसाच्या पहिले 2 दिवसाचा जे तपास आहे त्या तपासामध्ये आम्ही ते शोध घेतला. शोध घेतल्यानंतर जे पुरावे आमच्याकडे, तकनिकी पुरावे किंवा जाबाजबाबाचे पुरावे आहे ते आम्ही कलेक्ट केलेले आहे. त्याच्यावर जे फायनल काय तयार होत आहे स्टेटमेंट ते आम्ही सध्या सांगू शकत नाही. अजून ह्याच्यामध्ये पुढील तपास झाल्यानंतर आपल्याला अपडेट करण्यात मुलीची आईने सांगितलं वारंवार जरी सेट बद्दल त्याच्यावर आपण काय कारवाई केली का? कोणाबद्दल आपण विचारताय? आरोपीचे चुलते जे आहेत अक्षर तो गुन्हा आहे, त्याचा दबाव आहे, बरं. वाळू माफी आहे असा आरोप करण्यात आले. हे बघा, त्यामध्ये जे आम्हाला ऑन पेपर ज्याचे विरोध देण्यात आलेला आहे त्याची चौकशी आम्ही सुरू केली आहे. 2 व्हिडिओ आहेत. एका व्हिडिओमध्ये पहिल्यांदा सांगितले की जय 9 वर्षापूर्वी आता नंतरचा व्हिडिओ ते 1 वर्षापूर्वी तुम्ही सांगितले ते नातेवाईक आहेत बाहेर आरोप केले त्याच्यावरती तुम्ही कोणाला त्याच्याबाबत तिची ट्रान्सक्रिप्ट तयार करून प्रत्येक व्हिडिओची त्याच्यावर बारकाईने तपास सुरू आहे आणि त्या तपासामधून जे निष्पन्न होईल ते आपल्या समोर कायदेशीर येईल. सर, डोळ्यात जे तिकट टाकले त्याच्याबद्दलचा काही मेडिकल रिपोर्ट तुमच्याकडे प्राप्त झालाय? मेडिकल आम्ही करून घेतला आहे आणि ते आता पुढील दरम्यान आम्ही आपल्या समोर एक्सपोज करू. निष्पन्न काय झालं? ते मेडिकल रिपोर्ट माझ्या समोर आल्यानंतर मी आपल्याला काही सूत्र सांगतात की या संदर्भात तिकट डोळ्यात टाकलेला पण ही तपासाचा मुद्दा आहे ना, ते तपास चालू आहे. अजून हे आता आलेले आहे. याच्या पुढील तपास घटनास्थळ झालेला आहे ऑलरेडी, ह्याचे जबाब झालेले आहे. आता पुढे कुठून आणला, काय झाला, काय नाही होता त्याचा आम्ही तपासादरम्यान निष्पन्न करून आपल्याला कळवू. FIR जो आरोपी आहे तो साधारणतः रात्री 1-1:30च्या दरम्यान तुमच्याकडे आलेला. आता त्याचं स्टेटस काय? त्याला तुम्ही ताब्यात घेतले, अटक घेतली, नेमकं काय केलं त्या संदर्भात? यामध्ये जो आमच्याकडे आलेले आहे त्याची पण चौकशी सुरू आहे. त्या चौकशी आता सुरू आहे. ताब्यात घेतले कशा अनुसार? चौकशी गुन्ह्याच्या दरम्यान FIR मध्ये नाव आहे म्हणून त्याची चौकशी करणे गरजेची आहे. तपासात ती चौकशी चालू आहे. दुसरी काय चौकशी नाही. ओके.